अंजली दमानिया बोलतात, जाऊयात थेट. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, कृषी सचिव आणि डीजी पोलिसांचे म्हणजे महाराष्ट्र पोलीसचे डीजी या तिघांनाही लोकायुक्तांनी आमंत्रण दिलंय. तर त्यांच्या पुढे डिपोज करणं मला जास्त योग्य वाटतंय, कारण आत्ताच्या घटकेला अँटी करप्शन ब्युरो मात्र जे आहे ते कम्प्लिटली सरकारच्या हातातलं भावलं आहे. त्यांना हवं असेल तर त्याच्यात कारवाई होईल, त्यांना नको असेल तर त्याच्यात कारवाई होणार नाही. कारण अँटी करप्शन ब्युरो असो, ईडी असो, या सगळ्या यंत्रणांचा कसा गैरवापर सरकार करतोय ते आपण बघतोच आहोत. तक्रार तुम्ही करताय आणि तुम्ही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करताय, मग नेमकं ही तक्रार होईल, पुन्हा मग राजकारणासाठी वापर होईल? कसं आहे की प्रत्येक गोष्टीचं एक प्रोसिजर असतं. मला जर डायरेक्टली हायकोर्टात जायचं असेल तर त्याच्या आधी हायकोर्ट नेहमी म्हणतं की तुमच्या लीगल रेमेडीज तुम्ही एक्झॉस्ट करा. तर मी डीजीपासनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना हे डिटेल्स पाठवलेत. या व्यतिरिक्त मी सगळ्या यंत्रणांना हे डिटेल्स पाठवलेत. आता त्यांनी कारवाई केली नाही तरच मी हायकोर्टात जाऊ शकते, म्हणून मी माझे फक्त लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करते. सरकारला जर गांभीर्याने कारवाई करायची असेल तर ते करतील, नाही केली तर मला हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाहीये. पण ते जाण्याआधी सगळं जे प्रोसिजर करावं लागतं, ज्याला आपण लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करणं म्हणतो, ते प्रोसिजर मी सध्या करते. तुम्ही म्हणतात की अजून एका घोटाळ्याची माहिती देणार आहात, नेमका तो घोटाळा काय आहे, त्या घोटाळ्याची व्याप्ती काय? नाही, आताच्या घटकेला मी ते काहीच मांडणार नाही. मी आधी अँटी करप्शन ब्युरोला देऊन मगच ती मी माध्यमांपुढे मांडे. विट्स हॉटेल संदर्भात तुम्ही माहिती घेऊन बोलणार होतात आज. खरं तर आतापर्यंत तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, काल पूर्ण दिवस आधी आम्ही विधान भवनात होतो. तो महिला आयोगाचा जो विषय होता त्याच्यात SOPs काय करायच्या, कसं ते पूर्ण स्ट्रक्चर करायचं, त्याच्यासाठी काल दिवसभर आमचा तिथे गेला. त्यानंतर मी महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये जाऊन ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या विरुद्धची जी तक्रार होती ती देऊन आले. त्याचं जे एक्नॉलेजमेंट आहे ते घेऊन आले. त्यानंतर बॅक टू बॅक माझा दिवसभर लाईन्ड होतं, म्हणून काल मला विट्सच्या प्रकरणात चौकशी घेता आली नाही. पण ती माहिती आज दुपारनंतर जेव्हा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी संपेल त्याच्यानंतर मी ती पूर्ण माहिती घेऊन विट्सवर देखील लवकरच काय ते बोलेल. राखीचं राजकारण बीड जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्रानं या प्रकरणाच्या निमित्तानं पाहिलं. तुम्हाला काय त्यामध्ये आढळलं आणि कशा पद्धतीने तो घोटाळा होत होता? मी जेव्हा परळीत जाऊन राहिले, तिथून महाजेनको गेले, तेव्हा महाजेनकोकडनं जी माहिती मिळाली होती तर ती अशी होती की त्यांच्या इथे रोज जेवढे टन जितके मेट्रिक टन कोळसा जळतो त्याच्यात दोन गोष्टी तयार होतात. एक असते फ्लाय ॲश आणि एक असते बॉटम ॲश. फ्लाय ॲश जी आहे ती खरं ते जमा करायचे आणि बॉटम ॲश आहे ती पाईपांद्वारे पाण्यासकट येऊन एका मोठ्या तलावात पडायची. ती फ्लाय ॲश सुद्धा टेंडर होण्यासाठीचे टेंडर प्रोसिडिंग सुरू केले. तिथे टेंडर्स लोकांनी घेतले सुद्धा, पण कराड, धनंजय मुंडे या टोळीने त्यांना एक अगदी कण सुद्धा तिथून बॉटम ॲश उचलू दिली नव्हती. आणि ही जी बॉटम ॲश आहे ती ते मोठ्या ब्रिक कंपन्या असो, छोट्या कंपन्या असो, त्यांना ते सर्रास विकायचे आणि कोट्यावधींचा नफा त्यांना मिळाला होता. आणि हे जेव्हा तिथे प्रत्यक्षात जाऊन बघितलं आणि महाजेनकोकडनं जी माहिती घेतली त्याच्यात त्यांनी मला एक थप्पीच्या थप्पी त्यांनी दिलेल्या कंप्लेंट्सच्या दाखवल्या. त्यांनी SP बारगळ यांच्याकडे असंख्य कंप्लेंट्स पाठवल्या होत्या, पण SP बारगळनी